नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या पी एम किसानच्या पोर्टलवर मोबाईल नंबर कसे अपडेट करावे हे याची ए टू झेड या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की हे पी एम किसानची वेबसाईट आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट या साईडवर येऊ शकता किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे pmkisan.gov.in, हे तुम्हाला माहीत असेल. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही या ठिकाणी पाहता की नंबर 1चं ऑप्शन आहे ई-KYC, त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन. मित्रांनो, जर का तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन कसे करून घ्यायचे असेल 2025मध्ये, तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन. अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी तुम्ही पाहताय की एकदम डाव्या साईडला अपडेट मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होते. आता या ठिकाणी पाहताय की तुम्ही हेडिंग दिलेलं आहे अपडेट मोबाईल नंबरचं. आता या ठिकाणी मित्रांनो, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक आहे सर्च बाय रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे आधार कार्ड नंबर. जर का तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून या ठिकाणी अपडेट करू शकता आणि दुसरा ऑप्शन आहे आधार कार्ड नंबर टाकून. तर मित्रांनो, या ठिकाणी जनरली आपल्याकडे आधार कार्ड नंबर असेलच, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबरला क्लिक करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आधार कार्ड नंबरला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकूया. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून त्याचप्रमाणे कॅप्चर फिलअप केला असून या ठिकाणी सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्च ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे की म्हणजे या मेसेजचा अर्थ आहे की जर का तुमचं पी एम किसानचा तुम्हाला हप्ता मिळत असेल रेग्युलर, त्यांचेच फक्त या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज होतात. अन्यथा ज्यांचे फॉर्म भरून रिजेक्ट झालेले आहेत ते या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट करू शकत नाही. सो मित्रांनो, आपण या ठिकाणी दुसरा आधार कार्ड नंबर टाकूया. त्यानंतर आपण समोरली प्रोसेस करूया. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर चेंज केला असून त्यानंतर कॅप्चर फिलअप करून सर्च ऑप्शनला क्लिक केलं. अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होते. या ठिकाणी पाहताय की तुम्ही अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झाल्यावर या ठिकाणी काही सूचना वगैरे येतात. त्यानंतर सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत, नाही वाचल्या तरी चालेल. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की गेट आधार. तर या ठिकाणी तुम्हाला गेट आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे समोरली अपडेट या ठिकाणी चेंज करण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी गेट आधार या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी असा मेसेज येतो की ओ टी पी हॅज बीन सेंड युअर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला जो नंबर तुम्हाला ॲड करायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. सो मित्रांनो, मी पहिलेच या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज केलेला असून मी आता या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज करणार नाही. तुम्हाला मी ए टू झेड प्रोसेस सांगितलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार OTP टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर अद्ययावत आहे किंवा जो चालू आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP टाकून या ठिकाणी तुमची प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे आज आपण मोबाईल नंबर कसे अपडेट करावे हे पाहिलेले असून जर का यामध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.